Good morning. We already studied how sediment rock was formed. The next topic is structures of sediment rocks. The first structure, cross-clastic structure, stratification, lamination, graded bedding, cross bedding or current bedding, and ripple marks. First structure is clastic structure. इन दिस स्ट्रक्चर आता याच्यामध्ये बघा रॉक फ्रॅगमेंट दिसतात तुम्हाला. फ्रॅगमेंट्स आहेत, लहान लहान पार्टिकल जे आहेत त्याला आपण सिमेंटिंग मटेरियल म्हणतो किंवा इट इज कॉल्ड मॅट्रिक्स. आता हे पार्टिकल जे आहेत किंवा फ्रॅगमेंट जे आहेत इट मे बी अँग्युलर और इट मे बी राउंडेड इन शेप. when the rocks exposed on the earth's surface are subjected to the processes of weathering and erosion. म्हणजे या ठिकाणी विदारण होते, त्याची झीज होते आणि हे झीज झालेलं जे मटेरियल आहे हे मटेरियल काय होतं, डिपॉझिट होतं. दीज प्रोसेसेस ब्रेकअप द रॉक्स फिजिकली अँड केमिकली. द रिझल्टिंग फ्रॅगमेंटल मटेरियल इज नोन ॲज डेट्रायटस. म्हणजे या ठिकाणी जे टॅलसला मटेरियल डिपॉझिट झालेलं आहे किंवा डोंगराच्या पायथ्याला जे मटेरियल डिपॉझिट होतं त्याला आपण डेट्रायटस म्हणतो. आता डेट्रायटस म्हणजे काय? धिस डेट्रायटस कन्सिस्ट ऑफ द ब्रोकन रॉक मटेरियल अँड मिनरल्स. म्हणजे त्याच्यामध्ये तो जो खडक असेल त्या खडकाचे लहान लहान तुकडे तयार होऊन खाली त्या ठिकाणी डिपॉझिट होतात किंवा संचयन होतात आणि त्याच्यामध्ये काही मिनरल्ससुद्धा त्या ठिकाणी असू शकतात आणि ह्या डेट्रायटसमधलं हे मटेरियल तयार झालेलं आहे. दे आर सिमेंटेड टुगेदर टू फॉर्म अ हार्ड सॉलिड फ्रॅगमेंट्स आर ऑफ डिफरंट सायजेस अँड शेप्स. म्हणजे आता याच्यामध्ये साईज आणि शेप जर बघितला तर त्रिकोणी शेप आहे, सर्क्युलर असेल, इरेग्युलर शेप, कशाही पद्धतीनं त्या ठिकाणी ते फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत. when a sedimentary rock shows angular or rounded rock fragments or minerals cemented together in fine grained material that is called matrix is called clastic structure. आता क्लास्टिक स्ट्रक्चर म्हणजे काय लक्षात आलं का बघा, की जे लूज मटेरियल आहे ते लूज मटेरियलला आपण डेट्रायटस म्हणतो. या डेट्रायटसमध्ये रॉक फ्रॅगमेंट्स असतात आणि लहान लहान पार्टिकल्स असतात म्हणजे मिनरल्स असतात आणि हे सिमेंट झाल्यानंतर सिमेंटेड मटेरियल तयार होतं आणि हार्ड आणि कॉम्पॅक्ट रॉक त्या ठिकाणी तयार होतो आणि या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालं त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, क्लास्टिक स्ट्रक्चर म्हणतो. द अँग्युलर फ्रॅगमेंट्स इंडिकेट शॉर्ट डिस्टन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड राउंडेड फ्रॅगमेंट इंडिकेट लॉंग डिस्टन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल. फॉर एक्झाम्पल आपण मागच्या वेळा पाहिलेलं आहे की ब्रेक्से आणि कॉंग्लमरेट म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ सेडिमेंट रॉक्स आपण पाहिले त्यावेळेला बघितलेलं होतं की क्लासिफिकेशनमध्ये आपण मटेरियल इन सोल्युशन आणि मटेरियल इन सस्पेन्शन. तर हे मटेरियल सस्पेन्शनमध्ये जात असताना आपण मागच्या वेळेला पाहिलेलं आहे आणि याच्यामध्ये जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरला आपण क्लास्टिक स्ट्रक्चर म्हणायचं आहे. सेकंड स्ट्रक्चर स्ट्रॅटिफिकेशन. आता स्ट्रॅटिफिकेशन इज डिफाईन्ड ॲज लेअरिंग फॉर्म ड्युरिंग डिपॉझिशन. The layers may be horizontal or inclined. म्हणजे या ठिकाणी लेअर बाय लेअर डिपॉझिशन होतं आणि या ठिकाणी बेड्स तयार होतात आणि या दोन बेडच्यामध्ये जे तयार झालेलं आहे त्याला आपण बेडिंग प्लेन्स म्हणतो. जे असं पहिला लेअर तयार झाला, दुसरा लेअर तयार झाला, तिसरा लेअर तयार झाला, चौथा लेअर तयार झाला, असे लेअर त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? स्ट्रॅटिफिकेशन इज डिफाईन्ड ॲज लेअरिंग formed during deposition. The layer may be horizontal or inclined. The layering is due to deposition of sediments with break-in type of material due to changes in the velocity of transporting agents. म्हणजे मागच्याला आपण पाहिलं की ट्रान्सपोर्टिंग एजंट म्हणजे रिव्हरमधून जर जाणारं मटेरियल असेल तर ते ट्रान्सपोर्ट होतं. समजा आता पाण्याला वेग असेल तर त्या मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे, परंतु त्या पाण्याचा वेग कमी झाला असेल तर त्याचं काय होणार आहे, त्या ठिकाणी डिपॉझिशन होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी कमी जास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, ते मटेरियल डिपॉझिट होतं किंवा जर वेलॉसिटी वाढली असेल तर त्या मटेरियलचं काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट
मटेरियल होणार आहे. The materials are deposited of different compositional texture and color. आता या ठिकाणी प्रत्येक लेअरमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, आता खाली आपल्याला लहान लहान पार्टिकल्स दाखवलेले आहेत, मध्ये बेड्स, हॉरिझॉन्टल बेड्स तयार झाले, नंतर अगदी फायनेस्ट मटेरियल दाखवलेलं आहे, त्याच्यावरती हॉरिझॉन्टल लेयर्स तयार झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी तो बेड जो आहे तो बेड वेगवेगळ्या प्रकारे तयार झालेला असेल. मग त्याच्यामधलं मिनरल कॉम्पोजिशन असेल ते वेगवेगळं असू शकतं, कारण त्या ठिकाणी येणारं मटेरियल काय आहे, त्या तिथे एक्सपोज झालेला रॉक कोणता आहे, त्या रॉकवरती कोणते मिनरल्स आहेत किंवा कुठला कलर आहे त्या रॉकला, त्याच्यावरून त्या ठिकाणी मटेरियल त्या ठिकाणी डिपॉझिट होणार आहे. दी ओल्डेस्ट लेयर इज डिपॉझिटेड ॲट दी बॉटम. ज्याच्यामध्ये ओल्डेस्ट लेयर आहे तो या बॉटमला डिपॉझिट होईल आणि यंगेस्ट लेयर जो आहे तो वरच्या टॉपला डिपॉझिट झालेला तुम्हाला दिसून येईल. अँड दी यंगेस्ट लेयर इज डिपॉझिटेड ॲट दी टॉप. ईच लेयर इज कॉल्ड बेड ऑर स्ट्रॅटम. अ प्लेन सेपरेटिंग टू बेड्स इज कॉल्ड बेडिंग प्लेन. म्हणजे या ठिकाणी या डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, इन दिस डायग्रॅम स्ट्रॅटिफिकेशनची आपण डेफिनेशन पाहिली की लेअरिंग होतं. हे लेअरिंग कशामुळं होतं तर ट्रान्सपोर्टिंग मटेरियलमुळं होतं, आणि ट्रान्सपोर्टिंग मटेरियलमुळं होत असताना त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी कमी जास्त झाली असेल तर त्या ठिकाणी डिपॉझिशन झालेलं तुम्हाला दिसून येईल. आणि या ठिकाणी स्ट्रक्चर जे तयार होतं त्याला आपण स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो. आता तिसरं स्ट्रक्चर जे तयार झालेलं आहे त्याला आपण लॅमिनेशन म्हणायचं आहे. याच्यामध्येही हॉरिझॉन्टल बेड्स तयार झालेले आहेत, लेअर बाय लेअर डिपॉझिशन तयार झालेलं आहे. म्हणजे व्हेन देअर इज डिपॉझिशन ऑफ व्हेरी थिन लेअर ऑफ सॉफ्ट लाईट अँड डार्क कलर ऑफ फाईन ग्रेन मटेरियल इज कॉल्ड लॅमिनेशन. तर या ठिकाणी स्ट्रॅटिफिकेशन आणि लॅमिनेशनमध्ये काय फरक आहे, तर याच्यामध्ये अगदी फायनेस्ट मटेरियल त्याच्यातलं जे आहे ते फायनेस्ट मटेरियल या ठिकाणी डिपॉझिट व्हायला लागतं, आणि जे स्ट्रक्चर तयार होतं सच ए स्ट्रक्चर इट इज नोन ॲज लॅमिनेशन. जनरली ते लाईमस्टोन अँड शेल शोज लॅमिनेशन. आता आपण लाईमस्टोन पाहिलेलं आहे मागच्या क्लासिफिकेशनमध्ये मी सांगितले की मटेरियल इन सोल्युशन आणि मटेरियल इन सस्पेन्शनमध्ये जात असताना आता सोल्युशनमधनं लाईमस्टोन तयार झालेलं आहे, केमिकल प्रेसिपिटेशन होतं. केमिकल प्रेसिपिटेशन झाल्यानंतर या ठिकाणी जो रॉक टाईप तयार होतो त्याला आपण लाईमस्टोन म्हटलं. आणि मटेरियल इन सस्पेन्शनमध्ये आपण बघितले की 3 प्रकार त्याच्यामध्ये पाहिले, रुडियाशियस, अर्नियाशियस आणि आर्जिलेशियस. तर अर्नियाशियस रॉक्समध्ये आपल्याला फाईन ग्रेन मटेरियल पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये ग्रेन साईज आपण बघितलं की लेस दॅन 1 mm होता, आणि त्यामध्ये कोणता रॉक तयार झालेला होता तर सँडस्टोन रॉक तयार झालेला होता. तर हा सँडस्टोन जो आहे आणि लाईमस्टोन जो आहे किंवा शेल असेल ऑर्गॅनिक डिपॉझिटमधलं आपण बघितलं की शेलसुद्धा या पद्धतीनं तयार झालेला आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर पाहायला मिळतं त्याला आपण लॅमिनेशन म्हणतो. म्हणजे थिक बेड त्या ठिकाणी थिन बेड तयार झालेले असतात. द थिकनेस ऑफ लॅमिनेशन इज लेस दॅन 1 cm. दे मिनरल्स आर अरेंज्ड पॅरलल टू बेड्स. म्हणजे याच्यामधले मिनरल जे आहेत त्याची अरेंजमेंट कशी आहे, एकमेकाला पॅरलल त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. लेअर बाय लेअरिंग डिपॉझिशन होतं. स्ट्रॅटिफिकेशनसारखंच याच्यामध्ये लेअरिंग होतं, पण याच्यातले बेड्स जे असतात ते एकदम थिक असतात. म्हणजे आपण आता एक्झाम्पल पाहिले की लाईमस्टोनमध्ये अगदी फाईन ग्रेन मटेरियल असतं. त्याच्यानंतर शेलमध्ये त्याच्यापेक्षा फायनेस्ट क्ले पार्टिकल्स असतात, आणि क्ले पार्टिकलपासून या ठिकाणी हा रॉक टाईप तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं आहे, सच ए स्ट्रक्चर इट इज नोन ॲज लॅमिनेशन. तर याच्यामध्येही बेड तयार होतात, आणि याच्यामध्ये बेडिंग प्लेन्स तयार झालेले तुम्हाला दिसून येतात. नेक्स्ट, ग्रेडेड बेडिंग. आता या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा, कोर्स मटेरियल किंवा कोर्स ग्रेन मटेरियल जे आहे ते डिपॉझिट झालेलं आहे ॲट दी बेस. त्याच्यानंतर मिडियम ग्रेन मटेरियल डिपॉझिट झालं आणि फाईन ग्रेन मटेरियल डिपॉझिट झालं. अशा पद्धतीने या ठिकाणी लेअरिंग होतं, त्याला आपण ग्रेड वाईज अनालिसिस होतं या ठिकाणी, आणि त्याला आपण ग्रेडेड बेडिंग म्हणायचं आहे. वेन दी ग्रेडिएशन इन साईज ऑफ मटेरियल फ्रॉम बॉटम टू टॉप, the structure is known as graded bedding.
जे लक्षात आलं का बघा, ग्रेडिएशन होत असताना टॉप टू बॉटम, आता टॉपला आपण बघितलेलं आहे फाईन ग्रेन मटेरियल तयार झालेलं आहे, त्याच्यानंतर मिडियम ग्रेन तयार झालं, त्याच्यानंतर कोर्स ग्रेन मटेरियल डिपॉझिट झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी डिपॉझिशन होतं आणि या डिपॉझिशनला आपण ग्रेडेड बेडिंग म्हणायचं आहे. इन दिस प्लेस the very coarse material is deposited at bottom of the basin, then slowly the material with reduced sizes will be deposited and finer material will be deposited at the top. This variation in size from bottom to top in single basin of deposition give rise to graded bedding. This graded bedding is formed due to change in velocity or volume of water in the stream. म्हणजे या ठिकाणी स्ट्रीममधून या मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन होतं, मटेरियल ट्रान्सपोर्टेड इन सस्पेन्शन, त्याला याच्यामध्ये व्हेलॉसिटी जर कमी झाली तर या ठिकाणी ग्रेड वाईज अनालिसिस तयार होतं. कोर्स ग्रेड मटेरियल पहिल्यांदा डिपॉझिट होतं, त्याच्यानंतर मिडियम ग्रेन साईज मटेरियल डिपॉझिट होईल आणि त्याच्यानंतर फाईन ग्रेन मटेरियल तयार होतं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्या स्ट्रक्चरला आपण ग्रेडेड बेडिंग म्हणतो. तर याच्यावरती क्वेश्चन नेहमी विचारला जातो, व्हॉट इज ग्रेडेड बेडिंग. डायग्रॅम काढायची आहे, लेबलिंग त्याच्यामध्ये द्यायचं आहे, फाईन ग्रेन, मिडियम ग्रेन आणि कोर्स ग्रेन. त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन शॉर्टमध्ये त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. असं 2 मार्काला किंवा 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. याच्यातलं प्रत्येक स्ट्रक्चर जे आहे 2 मार्काचा किंवा 3 मार्काचे क्वेश्चन आहेत. तर याच्यामध्ये पहिल्यांदा डायग्रॅम काढायची, त्याच्यानंतर थोडक्यात डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. अशा पद्धतीने 2 मार्काला क्वेश्चन येईल किंवा 3 मार्काला आला असेल तर डायग्रॅमला 1 मार्क आणि डिस्क्रिप्शनला 2 मार्क असतील. 2 मार्काला आला तर डायग्रॅमला 1 मार्क आणि डिस्क्रिप्शनला 1 मार्क. अशा पद्धतीने या ठिकाणी क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जातात. आता याच्यानंतर पुढचं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण क्रॉस बेडिंग म्हणतो किंवा करंट बेडिंग म्हणतो. आता क्रॉस बेडिंग आणि करंट बेडिंग, when the bedding planes are roughly parallel to each other, the bedding is called concordant. Sometimes the bedding planes are inclined to the main bedding planes. This stratification is discordant to the main bedding planes and is referred to as a cross current or false bedding. The current or cross bedding is developed due to rapid changes in the direction. त्या ठिकाणी डिरेक्शन असेल की डायरेक्शन जे आहे त्याच्यामध्ये किंवा व्हेलॉसिटीसुद्धा कमी झाली असेल आणि व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर or wind which carried the sediments. This structure is well developed in the deltas of large rivers. म्हणजे मॅच्युअर स्टेज किंवा ओल्ड स्टेज जी तयार होते या ओल्ड स्टेजमध्ये या ठिकाणी करंट जे असतात ते करंट चेंजेस होतात किंवा व्हेलॉसिटी त्याची चेंज होते आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टल किंवा क्रॉस त्या ठिकाणी करंट तयार होतात आणि अशा पद्धतीने जे डिपॉझिट तयार झालेलं आहे त्याला आपण करंट बेडिंग म्हणतो किंवा फॉल्स बेडिंग म्हणतो. आणि पुढचं जे रिपल मार्क्स स्ट्रक्चर आहे, आता याच्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रक्चर तयार झालेले आहेत, सिमेट्रिकल रिपर मार्क्स आणि असिमेट्रिकल रिपर मार्क्स. दी वेव लाईक पॅटर्न ऑफ सँड आर प्रोड्यूस्ड ऑन सँडी बीचेस ऑर ऑन दी surfaces of the dunes in desert. These wave-like ripples or pattern are called ripple marks. These are formed by action of wind or water waves. Ripple marks are commonly formed on the top of the surface of the sandstones. There are 2 types of ripple marks, one symmetrical ripple marks and second asymmetrical ripple marks. म्हणजे या ठिकाणी रिपल मार्क्स रिव्हरमध्ये किंवा विंड ॲक्शनमुळे तयार झालेले आपल्याला दिसून येतात किंवा
दुसरं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर बीचवरती तुम्ही गेला की त्या पाण्याच्या वेव्जमुळे किंवा लाटेमुळे त्या ठिकाणी वाळूमध्ये तुम्हाला असे रिपल मार्क तयार झालेले दिसत असतील. तर अशा पद्धतीने ही स्ट्रक्चर्स तयार होतात. तर ही स्ट्रक्चर जी आहेत, आता पहिलं जे स्ट्रक्चर आपण पाहिलं त्याच्यामध्ये क्लास्टिक स्ट्रक्चर. आता क्लास्टिक स्ट्रक्चरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये रॉक फ्रॅगमेंट्स आहेत, मग इट मे बी अँग्युलर किंवा त्याच्यामध्ये राऊंडेड फ्रॅगमेंट्स दिसतील आणि फाईन ग्रेन मटेरियल तयार झालेलं आहे. हे फाईन ग्रेन मटेरियल म्हणजे त्याला आपण सिमेंटिंग मटेरियल म्हणतो आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, मॅट्रिक्स. आणि याच्यापासून हार्ड आणि कॉम्पॅक्ट रॉक तयार होतो आणि हा हार्ड आणि कॉम्पॅक्ट रॉक जो तयार झालेला आहे किंवा जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण प्लास्टिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. म्हणजे डेट्रायटसमधलं जे मटेरियल आहे म्हणजे वेदरिंग झाल्यामुळं, आता मागच्याला वेदरिंगची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. व्हॉट इज वेदरिंग? इट इज ए प्रोसेस इन विच रॉक्स आर disintegrated and decomposed is known as weathering. These weathered materials are deposited at the base of hill. आणि हे जे डिपॉझिट झालेलं मटेरियल आहे त्याला आपण काय म्हटलं, मॅट्रिक्स. दिस मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ रॉक फ्रॅगमेंट्स. इट मे बी अँग्युलर, सब अँग्युलर, राऊंडेड, सब राऊंडेड और फाईन ग्रेन मटेरियल याच्यापासून आणि सिमेंटिंग मटेरियलमुळे या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण प्लास्टिक स्ट्रक्चर म्हटलो. आणि त्याच्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल पाहिली, ब्रेक्सिया आणि कॉंग्लॅमरेट. आणि ब्रेक्सियामध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये अँग्युलर फ्रॅगमेंट्स आहेत. दीज अँग्युलर फ्रॅगमेंट्स इंडिकेट शॉर्ट डिस्टन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन and राऊंडेड फ्रॅगमेंट इंडिकेट्स लॉंग डिस्टन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर अशा पद्धतीने जे स्ट्रक्चर तयार झालं त्या स्ट्रक्चरला आपण प्लास्टिक स्ट्रक्चर म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं स्ट्रक्चर आपण पाहिलं की स्ट्रॅटिफिकेशन. लेअर बाय लेअर डिपॉझिशन होतं. म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन इज डिफाईन्ड ॲज लेअरिंग फॉर्म ड्युरिंग डिपॉझिशन. आणि हे डिपॉझिशन होतं असताना त्याच्यामध्ये कोर्स ग्रेन मटेरियल किंवा हेवी मटेरियल आहे ते डिपॉझिट पहिल्यांदा होतं. त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज होते आणि या ठिकाणी कॉम्पोजिशन आहे ते कॉम्पोजिशन किंवा कलर त्याचे चेंज झालेले आहेत. आणि या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो. म्हणजे ओल्डेस्ट लेअर इज डिपॉझिटेड ॲट दी बॉटम आणि यंगेस्ट लेअर इज डिपॉझिटेड ॲट दी टॉप. आणि ईच लेअर इज कॉल्ड बेड और स्ट्रॅटम. अ प्लेन सेपरेटिंग टू बेड्स. म्हणजे या ठिकाणी दोन बेड सेपरेट ज्या ठिकाणी झालेले आहेत त्याला आपण काय म्हटलेलं होतं, बेडिंग प्लेन्स म्हटलेलं होतं. आता त्याच्यानंतर लॅमिनेशन आपण बघितलं. लॅमिनेशन म्हणजे ठीक त्या ठिकाणी लेअर तयार होतात. आता वरच्या याच्यामध्ये थोडेसे जे लेअर तयार झालेले ते वेगळे आहेत आणि याच्यामध्ये अगदी थिक लेअर तयार होतात आणि या लेअरपासून थिन लेअर तयार होतात आणि याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण काय म्हटलेलं आहे, लॅमिनेशन. वेन देअर इज डिपॉझिशन ऑफ व्हेरी थिन लेअर ऑफ सॉफ्ट लाईट अँड डार्क कलर ऑफ फाईन ग्रेन मटेरियल इज कॉल्ड लॅमिनेशन. त्याच्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे की ग्रेडेड बेडिंग. ह्याच्यामध्ये तीन प्रकारचे मटेरियल तयार झालेलं आहे. कोर्स ग्रेन मटेरियल, मिडियम ग्रेन मटेरियल आणि फाईन ग्रेन मटेरियल. या तिन्हीपासून या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण ग्रेडेड बेडिंग म्हणतो. वेन दी ग्रेडिएशन इन साईज ऑफ मटेरियल फ्रॉम बॉटम टू टॉप दी स्ट्रक्चर इज नोन ॲज ग्रेडेड बेडिंग. याच्यामध्ये कोर्स ग्रेन मटेरियल तयार झालं म्हणजे ॲव्हरेज ग्रेन साईज ऑफ मिनरल मोर दॅन 5 mm इन डायमीटर, 1 to 5 mm मिडियम ग्रेनमध्ये असतं आणि फाईन ग्रेनमध्ये लेस दॅन 1 mm. अशा पद्धतीनं ग्रेड वाईज अनालिसिस होतं आणि या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याला आपण ग्रेडेड बेडिंग म्हणतो. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण पाहिलं क्रॉस बेडिंग और करंट बेडिंग. क्रॉस बेडिंग म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळं जे बेडिंग तयार होतं. म्हणजे वेन दी बेडिंग इज the bedding planes are roughly parallel to each other. The bedding is called concordant and sometimes the bedding planes are inclined to the main bedding plane. This stratification is discordant. ज्याच्या पद्धतीने कन्कॉर्डंट आणि डिस्कॉर्डंट स्ट्रॅटिफिकेशन त्याच्यामध्ये तयार होतं आणि या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार झालं डायग्राममध्ये तुमच्या लक्षात असेल की प्रत्येक याच्यामध्ये पहिलं लेअरिंग झालेलं आहे ते एकमेकाला पॅरलेल आहे. दुसरं करंट व्हेलॉसिटी चेंज झाली आणि या ठिकाणी दुसरं लेअरिंग तयार झालं त्याच्यामध्ये
म्हणून त्याला आपण काय म्हणतो, क्रॉस बेडिंग म्हणतो किंवा करंट बेडिंग म्हणतो. आणि लास्ट आपण बघितलं रिपल मार्क्स, वेव लाईक पॅटर्न तयार होतो आणि वेव लाईक पॅटर्न जो तयार झाला त्याला आपण रिपल मार्क्स म्हणतो. मग याच्यामध्ये दोन प्रकार आपण पाहिले की सिमेट्रिकल रिपल मार्क्स आणि असिमेट्रिकल रिपल मार्क्स. म्हणजे विंड ॲक्शनमुळे जे तयार झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी करंट, पाण्याचे करंट जे असतात किंवा पाण्याचे वेव्समुळे जे तयार होतात, अशा दोन्ही प्रकारे या ठिकाणी रिपल मार्क्स तयार झालेले आहेत. म्हणजे सेडिमेंट रॉक्समध्ये आपण ज्याला स्टडी करतो त्याला स्ट्रक्चर्स ऑफ सेडिमेंट रॉक स्टडी केल्यानंतर याच्यामध्ये जी स्ट्रक्चर आहेत याच्यावरती कमीत कमी 2 किंवा 3 स्ट्रक्चर परीक्षेमध्ये विचारले आहेत. म्हणजे 6 मार्काला हे स्ट्रक्चर आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. मग कोणतं स्ट्रक्चर येईल आपण सांगू शकत नाही, परंतु प्रत्येक स्ट्रक्चर आपण त्याची डायग्रॅम काढायची आणि थोडक्यात डिस्क्रिप्शन लिहायचं. या पद्धतीनं आपल्याला हा टॉपिक 6 मार्काला असणार आहे, स्ट्रक्चर्स ऑफ सेडिमेंट रॉक. त्याच्यामध्ये क्लास्टिक स्ट्रक्चर असेल, व्हॉट इज स्ट्रॅटिफिकेशन, व्हॉट इज लॅमिनेशन किंवा हाऊ ग्रेडेड बेडिंग इज फॉर, अशा पद्धतीचे क्वेश्चन त्या ठिकाणी 2 मार्काचे किंवा 3 मार्काचे विचारले जातील. तर त्या पद्धतीनं त्या ह्याच्या नोट्स आपल्याला दिल्या जातील, त्या नोट्स तुम्ही लिहायच्या. आता सेडिमेंट रॉकमध्ये आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला. आता सेडिमेंट रॉक कसे तयार झाले, याच्यामध्ये जनरल कॅरेक्टर्स तयार होतात, जनरल कॅरेक्टर्स ऑफ सेडिमेंट रॉक्स. आता जनरल कॅरेक्टर्स कोणते तयार होतात याच्यामध्ये, आता इग्निस रॉकमध्ये आपण पाहिलं जनरल कॅरेक्टर, पहिलं दे आर प्रायमरी रॉक्स. सेडिमेंट रॉकमध्ये पहिलं कॅरेक्टर तयार होतं दे आर सेकंडरी रॉक्स, दे आर सेकंडरी इन ओरिजिन. आता दुसरं कॅरेक्टर काय तयार होतं, दे आर रिक्रिस्टलाइन इन नेचर. याच्यामध्ये रिक्रिस्टलायझेशन होतं आहे. आणि पहिल्या इग्निस रॉकमध्ये आपण पाहिले दे आर क्रिस्टलाइन इन नेचर. जे इग्निस आणि सेडिमेंटरी ज्याला आपण विचार करतो त्याला त्याच्यामध्ये प्रायमरी म्हटलं, याला आपण सेकंडरी म्हटलं. तिकडे क्रिस्टलाइन म्हटलं, इकडे आपण रिक्रिस्टलाइज. म्हणजे तेच मिनरल आहेत, तेच मिनरल काय झाले इथं रिक्रिस्टलाइज झाले आणि या ठिकाणी नवीन मिनरल कॉम्पोजिशन तयार झालं, त्याला आपण रिक्रिस्टलाइज म्हणतो. म्हणजे दुसरं कॅरेक्टर या ठिकाणी सेडिमेंट रॉकमध्ये काय झालं, दे आर रिक्रिस्टलाइन इन नेचर. आता तिसरं कॅरेक्टर आपण पाहिलं होतं इग्निस रॉकमध्ये अनफॉसिलिफेरस. आता त्याच्यामध्ये आपल्याला दॅट इज दे फॉसिल्स आर ॲबसेंट म्हटलं होतं आपण. आता याच्यामध्ये काय लिहिणार आहे आपण, फॉसिलिफेरस, दॅट इज फॉसिल्स आर प्रेझेंट. जे फॉसिल, व्हॉट आर फॉसिल्स, मागच्या डेफिनेशन मी सांगितली. व्हॉट आर फॉसिल्स, द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर प्रिझर्व्ड इन दी रॉक्स आर नोन ॲज फॉसिल्स. तर हे फॉसिल याच्यामध्ये मिळतात का, तर याचे टेम्परेचर जे आहे ते कमी आहे आणि या कमी टेम्परेचरमध्ये या ठिकाणी प्राणी किंवा वनस्पती त्या खडकामध्ये किंवा त्या लेअरिंगमध्ये गाडले जातात आणि जसंच्या तसं त्याचं स्ट्रक्चर तयार होतं किंवा तसा त्याचा छापा तयार होतो, त्याला आपण इम्प्रिंट्स म्हणतो. काही वेळेला कार्बोनेशन होतं, हार्ड पार्ट्स त्या ठिकाणी तयार झालेले जसे तसे हार्ड पार्ट त्या खडकामध्ये त्याचे आपल्याला दिसून येतात, त्याला आपण फॉसिल म्हणतो. म्हणजे इथं रूम टेम्परेचर कमी असल्यामुळे या ठिकाणी फॉसिल तयार होतात. म्हणून तिसरं कॅरेक्टर काय तयार झालं, फॉसिलिफेरस, दॅट इज फॉसिल्स आर प्रेझेंट इन सेडिमेंट रॉक्स. आता चौथं कॅरेक्टर आपण पाहिलं होतं इग्निस रॉकमध्ये, दे आर अनस्ट्रॅटिफाईड किंवा अनस्ट्रॅटिफाईड रॉक्स म्हटलं होतं आपण. आता या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, लेअरिंग झालं, एकमेकावरती लेअर बाय लेअर डिपॉझिशन झालं आणि या ठिकाणी रॉक तयार झाले, त्याला आपण काय म्हणायचं आहे, स्ट्रॅटिफाईड रॉक्स, दॅट इज दे आर इन लेयर्स. ज्याच्यामध्ये लेअरिंग आपल्याला दिसते, पण इग्निस रॉकमध्ये आपल्याला लेअरिंग दिसलं नाही, म्हणून त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं, अनस्ट्रॅटिफाईड. आणि याच्यामध्ये आपण काय लिहितो, स्ट्रॅटिफाईड, दॅट इज दे आर इन लेयर्स. आता चौथं कॅरेक्टर, चौथा त्याच्यामध्ये पॉईंट्स तयार होतो जनरल कॅरेक्टरमध्ये, स्ट्रक्चर्स तयार झाले. आता कोणकोणती स्ट्रक्चर तयार झाली सेडिमेंट रॉकमध्ये, दी स्ट्रक्चर्स ऑफ सेडिमेंट रॉक्स आर क्रॉस बेडिंग, करंट बेडिंग, त्याच्यानंतर क्लास्टिक स्ट्रक्चर, स्ट्रॅटिफिकेशन, लॅमिनेशन, ग्रेडेड बेडिंग एक्सेट्रा. आता या ठिकाणी आपण मागच्याला पाहिले की रॉक्स तयार झाले, रेसिड्युअल डिपॉझिटमुळे 2 रॉक टाईप तयार झाले. जे एक्झाम्पल्स ऑफ सेडिमेंट रॉक्स आर लॅटराईट, बॉक्साईट. त्याच्यानंतर मटेरियल इन सस्पेन्शनमध्ये आपल्याला 3 रॉक तयार झाले, म्हणजे ब्रेक्सिया तयार झाला, कॉंग्लोमरेट, सँडस्टोन, लाईमस्टोन, शेल वगैरे हे रॉक्स त्या ठिकाणी तयार झाले.
तर अशी जनरल कॅरेक्टर्स आहेत. आता जनरल कॅरेक्टर्स काय सांगितले लक्षात घ्या. जनरल कॅरेक्टर्स ऑफ सेडिमेंट रॉक्स. पहिलं कॅरेक्टर आपण काय सांगितलं, दे आर रिक्रिस्टलाइन इन नेचर. पहिलं दे आर secondary rocks. They are secondary in origin. Second, they are recrystalline in nature. Third, fossiliferous, that is fossils are present. Fourth, stratified rock, that is they are in layers. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर आपण काय पाहिलं, the structures of sediment rocks are cross bedding, current bedding, clastic structure, stratification, lamination, graded bedding, ripple marks अँड रिपल मार्क्स, अशी स्ट्रक्चर्स आपण पाहिली. आणि शेवटचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आपण म्हणजे शेवटचं कॅरेक्टर आपण काय पाहिलं की एक्झाम्पल ऑफ सेडिमेंट रॉक्स आर लॅटराईट, बॉक्साईट, त्याच्यानंतर ब्रेक्सिया, कॉंग्लोमरेट, सँडस्टोन, शेल, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात की लाइमस्टोन इज डॅश डॅश टाईप ऑफ रॉक. तर त्याच्यामध्ये लाइमस्टोन इज सेडिमेंटरी टाईप ऑफ रॉक. ते टॉपमोस्ट लेअर ऑफ दी अर्थ इज कॉल्ड डॅश डॅश डॅश. टॉपमोस्ट लेअरला आपण काय म्हणतो, क्रस्ट, मॅन्टल आणि कोअर. तर त्याला आपण क्रस्ट म्हणायचा, टॉपमोस्ट लेअर असेल तो. अशा टाईपचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेले असतात. तर स्ट्रॅटिफिकेशन, व्हॉट इज स्ट्रॅटिफिकेशन, अशा टाईपचा एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाईल. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन विचारलेले असतात सेडिमेंट रॉकवरती. तर हाऊ लाइमस्टोन इज फॉर्म, अशा टाईपचा क्वेश्चन असेल. किंवा हाऊ ग्रेडेड बेडिंग आर फॉर्म, अशा टाईपचा क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर इग्निस रॉकवरती क्वेश्चन विचारलेले असतात. सेडिमेंट रॉकवरती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन. तर एकूण 18 मार्काला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. तर ते ऑब्जेक्टिव्ह आपण चांगल्या पद्धतीनं तयार करून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आहेत, आता क्वेश्चन कसे विचारतात, एखादा एक्झाम्पल आपण घेऊयात. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, व्हॉट इज रॉक, किंवा शेल एक्झाम्पल दिलेलं असेल तर ते कुठल्या डिपॉझिटनं तयार झालं, लाइमस्टोन कोणत्या डिपॉझिटनं तयार झाला. म्हणजे कॉलम ए आणि कॉलम बी असे 2 कॉलम दिलेले असतील. त्याचे 4 पर्याय तुम्हाला दिलेले असणार आहेत. आणि त्या 4 पर्यायामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं असतं. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले असणार आहेत. तर हे क्वेश्चन आपण चांगले करून ठेवायचे आहेत. तर ऑब्जेक्टिव्हमध्ये असे क्वेश्चन विचारले जातील. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल तर एक्झाम्पल ऑफ इग्निस आणि सेडिमेंटरीमध्ये आपण बघितलेलं आहे की एक्झाम्पल ऑफ कन्कॉर्डंट बॉडीज आर सील, लॅकोलिथ, लोपोलिथ, बॅथोलिथ, अशा टाईपचं असेल. अशी 4 तुम्हाला पर्याय दिलेले असतील. त्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे. आता आज आपण बघितलेला आहे त्याच्यामधले आता पर्याय तुम्हाला कोणता बरोबर आहे तुम्हाला सांगायचं आहे. किंवा बघा, दी वेव्ह पॅटर्न सीन ऑन बीच सँड इज कॉल्ड रिपल मार्क्स. दी वेव्ह पॅटर्न सीन ऑन बीच सँड इज called graded bedding, and the wave pattern seen on beach sand is called cross bedding. Select an appropriate words, असं त्या ठिकाणी किंवा सिलेक्ट करायचं आहे आपल्याला कोणता आहे तो. The wavy pattern seen on beach sand is called stratification. तर आता या 4 एक्झाम्पल जी तुम्हाला सांगितली, या 4 मधला कोणता पर्याय बरोबर आहे, तर ए पर्याय बरोबर आहे. तर त्या ठिकाणी ए पर्यायाचं उत्तर आपण लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर समजा 1मध्ये विचारलेला आहे, क्वेश्चन नंबर 1-5 सब क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 लिहायचा आहे किंवा ए लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं बाकीचं उत्तर काय लिहायची गरज नाही, फक्त पर्याय कोणता बरोबर आहे. ए, बी, सी, डी असे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्या 4 पर्यायामध्ये वरती तुम्हाला हेडिंग दिलेलं असणार नाही. स्टेट वेदर दी स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स असं देणार नाहीत. 4 पर्याय दिलेले असतील. 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे. म्हणजे आत्ता जे एक्झाम्पल मी घेतलं की त्याच्यामध्ये काय सांगितलं की दी वेव्ही पॅटर्न
सीन ऑन बीच सँड इज कॉल्ड ट्रिपल मार्स. म्हणजे हे पहिलं एक्झाम्पल बरोबर आहे. दुसरं जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये किंवा दुसरा पॉईंट जो दिलेला आहे, दी वेवी पॅटर्न सीन ऑन बीच सँड इज कॉल्ड ग्रेडेड बेडिंग. आता ग्रेडेड बेडिंग वेगळ्या पद्धतीने तयार झालेला आहे. दी वेवी पॅटर्न सीन ऑन बीच सँड इज कॉल्ड क्रॉस बेडिंग. आणि दी वेवी पॅटर्न सीन ऑन बीच सँड इज कॉल्ड स्ट्रॅटिफिकेशन. आता ह्याच्यातला पहिला पर्याय आपल्याला त्या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. आणखीन कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात. आता रेसिड्युअल रॉक कॉलम एमध्ये दिलेलं असेल, रेसिड्युअल रॉक, केमिकल डिपॉझिट, आर्जिलेशियस रॉक आणि ऑर्गॅनिक डिपॉझिट. कॉलम बीमध्ये तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत, शेल, फॉस्फराइड्स, लाईमस्टोन आणि बॉक्साईट. आता रेसिड्युअल रॉकचं एक्झाम्पल काय आहे, बॉक्साईट. केमिकल डिपॉझिटचं एक्झाम्पल काय आहे, लाईमस्टोन. आर्जिलेशियस रॉक कोणता आहे, शेल आहे. आणि ऑर्गॅनिक डिपॉझिट काय आहे, फॉस्फराईट आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला खाली 4 पर्याय दिलेले असतील. बरोबर पर्याय असेल, बाकीचे 3 पर्याय चुकीचे असणार आहेत. त्याला कोणता पर्याय बरोबर आहे तो पर्याय त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर एक क्वेश्चन विचारत असताना या ठिकाणी 1 मार्काचा क्वेश्चन आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे, 3 मार्काचा आहे आणि 4 मार्काचा आहे. आता 1 मार्काचा क्वेश्चन कसा विचारला जाईल, गिव्ह द एक्झाम्पल ऑफ सेडिमेंटरी डिपॉझिट्स. आता सेडिमेंटरी डिपॉझिटचं एक्झाम्पल काय आहे ते द्यायचं आहे. मग कुठले एक्झाम्पल एक द्यायचं, ब्रेक्सिया आहे, त्याच्यानंतर कॉंग्लोमरेट तयार होते, सँडस्टोन तयार झाला, शेल तयार, म्हणजे सेडिमेंटरी डिपॉझिटची 3 एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत, ब्रेक्सिया, कॉंग्लोमरेट आणि सँडस्टोन, ही 3 एक्झाम्पल घेतलेली आहेत. तर ही एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत किंवा 1 मार्काचा क्वेश्चनमध्ये विचारल्यानंतर तेवढं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर काही वेळा आणखीन क्वेश्चन विचारले येतात, व्हॉट आर ग्रेडेड बेडिंग, तर त्याची डायग्रॅम काढायची. किंवा व्हॉट आर ऑर्गॅनिक डिपॉझिट्स, गिव्ह एक्झाम्पल. ऑर्गॅनिक डिपॉझिट कसं तयार होतं आहे मागच्या वेळेला सांगितलेलं आहे, ते ऑर्गॅनिक डिपॉझिट कसं तयार होतं ते सांगायचं, त्याचं एक्झाम्पल द्यायचं. त्याच्यानंतर डिस्क्राईब स्ट्रॅटिफिकेशन वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन त्या ठिकाणी, किंवा व्हॉट इज क्रॉस बेडिंग, व्हॉट इज लॅमिनेशन, असे क्वेश्चन 3 मार्कातसुद्धा त्या ठिकाणी विचारलेले असतात. किंवा 4 मार्काला आता क्वेश्चन कसा हाऊ सेडिमेंट रॉक्स आर क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ ग्रेन साईज. आता हाऊ सेडिमेंट रॉक्स आर क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ ग्रेन साईज, म्हणजे ग्रेन साईजचं आपण क्लासिफिकेशन मागच्या वेळेला पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये रुडियाशियस रॉक्स, द ॲव्हरेज ग्रेन साईज ऑफ द मिनरल इज मोर दॅन 2 mm और 5 mm. त्याच्यानंतर त्याची 2 एक्झाम्पल पाहिली, ब्रेक्सिया, कॉंग्लोमरेट. त्याच्यानंतर अर्नेशियस रॉक्स, अर्ने मीन्स सँड पार्टिकल, अर्नेशियस रॉक्स, द ॲव्हरेज ग्रेन साईज ऑफ अर्नेशियस रॉक्स इज 1 to 5 mm. त्याचं एक्झाम्पल आपण सँडस्टोन पाहिलेलं आहे. आणि थर्ड आपण आर्जिलेशियस रॉक्स पाहिलेलं आहे, द ॲव्हरेज ग्रेन साईज ऑफ द मिनरल इज लेस दॅन 1 mm. त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे, शेल. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्लासिफिकेशन लिहायचं आहे. की हाऊ सेडिमेंट रॉक्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ वेदरिंग. आता प्रॉडक्ट्स ऑफ वेदरिंगवरती विचारल्यानंतर आपल्याला जो चार्ट दिलेला आहे तो चार्ट थोडक्यात डिस्क्राईब करायचा. चार्ट काढायची काय आवश्यकता नाही आहे, परंतु चार्ट समोर ठेवून त्याचं डिस्क्रिप्शन सगळं लिहायचं आहे. म्हणजे 4 मार्काला तो क्वेश्चन विचारला जातो, किंवा त्या दोन्ही क्लासिफिकेशनपैकी एक क्लासिफिकेशन परीक्षेला नेहमी आलेलं आहे 3 मार्काला किंवा 4 मार्काला. हाऊ सेडिमेंट रॉक्स आर क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ ग्रेन साईज असं जर विचारलं तर रुडियाशियस, अर्नेशियस आणि आर्जिलेशियस एवढंच लिहायचं आहे. आणि हाऊ सेडिमेंट रॉक्स आर क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ वेदरिंग असं जर विचारलं तर जो चार्ट आपण दिलेला आहे की त्याच्यामध्ये रेसिड्युअल, ट्रान्सपोर्टेड मटेरियल, नॉन ट्रान्सपोर्टेडमध्ये आपण लॅटराईट बघितलेलं आहे, बॉक्साईट बघितलेलं आहे, म्हणजे त्याला रेसिड्युअल डिपॉझिट लिहितो. जे 4 प्रकारची डिपॉझिट त्या ठिकाणी तयार झालेली आहे ती डिपॉझिट आपल्याला लिहायची आहेत. म्हणजे
सेडिमेंटरी डिपॉझिट्स, रेसिड्युअल डिपॉझिट्स, केमिकल डिपॉझिट्स आणि ऑर्गॅनिक डिपॉझिट्स ही एक क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला अपेक्षित आहे. तर या पद्धतीनं हा सेकंड टॉपिक जो आहे तो सेकंड टॉपिक आपला संपलेला आहे. होत आहे ना.